तुम्ही सर्वांनी मन्या सुर्वेचं नाव तर ऐकलंच असेल। मन्या सुर्वेला मुंबईमधला पहिला हिंदू डॉन म्हटलं जातं आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तर सर्वांना माहीतच आहेत। असं म्हटलं जातं की मन्या सुर्वे बाळासाहेब ठाकरेंचा ड्रायव्हर होता। मन्यावर बाळासाहेबांचा हात होता। तुम्ही सर्वांनी हा फोटो इंटरनेट, व्हॉट्सअप किंवा फेसबुक नाहीतर इतर ठिकाणी पाहिलाच असेल। या फोटोमध्ये तुम्हाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, छगन भुजबळ आणि मन्या सुर्वे दिसत आहेत। तर जाणून घेऊया या फोटो मागचं रहस्य। मन्या सुर्वेचं पूर्ण नाव मनोहर अर्जुन सुर्वे। कॉलेजमध्ये मन्या शिक्षणात तसा ठीकठाक होता, पण काही दिवसानंतर मन्याने गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल ठेवले। मुंबईमध्ये मन्याची दहशत वाढू लागली आणि मुंबई पोलिसांसाठी मन्या हा डोकेदुखी बनला। शेवटी मन्याचा 11 जानेवारी 1982 या दिवशी पोलिसांनी एन्काउंटर केला। ज्या पोलिसवाल्याने मन्याचा एन्काउंटर केला त्याचे नाव ACP इसाक बागवान। त्याचं मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती। लक्षपूर्वक ऐका मित्रांनो, मी माझा पुढील व्हिडिओ याच विषयावर बनवणार आहे। ACP इसाक बागवाननं मन्यालाच का मारलं, मन्याचंच वॉरंट का काढलं, दाऊदचं का नाही। आता विषयाकडे वळू, बघू की बाळासाहेबांमध्ये आणि मन्यामध्ये खरंच संबंध होते का आणि या फोटोमध्ये असलेला हा मन्या सुर्वेच आहे का। मित्रांनो, हा फोटो काढलेला आहे जेव्हा छगन भुजबळ 1985 मध्ये मुंबईमधले पहिले महापौर बनले होते आणि मन्याचा एन्काउंटर 11 जानेवारी 1982 मध्येच झाला होता। त्यामुळे या फोटोमध्ये दिसत आहे तो मन्या नसून इतर कोणीतरी आहे। आतापर्यंत कोणत्याच इतिहासात ही नोंद झालेली नाही की मन्या हा बाळासाहेबांचा ड्रायव्हर होता, पण एवढं मात्र नक्की ACP इसाक बागवाननं मन्यातच एन्काउंटर का काढलं याचा मागं कोणाचा हात होता हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो।